करतो। आता पाहूया बातम्या विस्तारानं। प्रत्येकाला आपली दिवाळी कुटुंबासह साजरी करायची असते। तुम्ही माझं कुटुंब असल्यानं मी दिवाळीसाठी तुमच्यात उपस्थित असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा कारवार तटाजवळ INS विक्रांतवर दिवाळी साजरी केली। पंतप्रधान कालच INS विक्रांतवर दाखल झाले असून आज त्यांनी नौसैनिकांना संबोधित केलं। पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशाच्या सर्व सेनादलांचा गौरव केला, तसंच देशाचं सैन्य सामर्थ्य अधोरेखित केलं। सर्व सुरक्षा दलांमधल्या अतुलनीय समन्वयानं ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला गुडघे टेकायला तत्काळ भाग पाडलं, असं पंतप्रधान म्हणाले। हमारी नेवी ने छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा से नया ध्वज अपनाया था। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की। साथियों, हमारा INS विक्रांत आज आत्मनिर्भर भारत और मेड इन इंडिया का बहुत बड़ा प्रतीक है। गेल्या 11 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाल्याचं सांगत आपलं उद्दिष्ट जगात भारताला आघाडीचा संरक्षण निर्यातदार बनवण्याचं असल्याचं त्यांनी सांगितलं। वर्ष 2014 पासून 40 स्वदेशी युद्ध नौका आणि पाणबुड्या नौदलाला देण्यात आल्या आहेत। संरक्षण निर्यातीत झालेल्या वाढीत आपल्या स्टार्टअपची मोठी भूमिका असल्याचं पंतप्रधान म्हणाले। आपलं विज्ञान, आपली समृद्धी आणि आपलं सामर्थ्य मानवतेची सेवा आणि संरक्षणासाठी असल्याचं त्यांनी सांगितलं। भारतीय सेना की जांबाजी ने, तीनों सेनाओं के जबरदस्त समन्वय ने ऑपरेशन सिंदूर में पाकिस्तान को इतनी जल्दी घुटने टेकने पर मजबूर कर दिया था। आजच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्था आणि प्रगती ह्या सागरी मार्गावर अवलंबून असून जागतिक स्थैर्य राखण्यात भारतीय नौदल महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधान म्हणाले। INS विक्रांत 21व्या शतकातील भारताच्या परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि प्रतिबद्धतेचं प्रमाण असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं। ज्या दिवशी भारतानं स्वदेशी INS विक्रांत साध्य केली त्या दिवशी भारतीय नौदलानं गुलामीच्या मोठ्या प्रतीकचिन्हाचा त्याग केला होता। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा असलेला नवा ध्वज नौदलानं स्वीकारला होता, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली। क्षमता बिल्ड कर रहा है। हमारा लक्ष्य है कि भारत पूरी दुनिया के टॉप डिफेंस एक्सपोर्टर देशों में शामिल हो। पिछले 1 दशक में हमारा डिफेंस एक्सपोर्ट 30 गुना से अधिक बढ़ गया है और सफलता के पीछे हमारी बहुत बड़ी भूमिका डिफेंस स्टार्टअप की है। सुरक्षा दलांच्या पराक्रम आणि निर्धारामुळे माओवादी दहशत संपुष्टात आणण्यात यश मिळत असून एकेकाळी नक्षली असलेले आज देशाच्या विकासधारेचा भाग बनत असल्यामुळे पंतप्रधानांनी याकडे लक्ष वेधलं। पंतप्रधानांनी यावेळी नौसैनिकांना मिठाई भरवली। पंतप्रधानांच्या भेटीमुळे नौसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। काही हवाई प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आली। तुझे सलाम, तुझे सलाम।
वतन के गुरूर की कसम सिंदूर की, उठा तिरंगा सीने में जब जल थल नभ में पुकार हुई, सिंदूर की लाली चमक उठी, प्रतिशोध की सीमा पार हुई। तन घनन घनन तन घनन घनन तन घनन घनन तन घनन घनन, तिरंगा लहराया ऊंचा, देश की जीत और शान हुई। सिंदूर की कीमत उस दिन हर आतंकी को भान हुई। दिव्यांचा सण दीपावली सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा